नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, वर्षभरात अनेक सण उत्सव येतात, परंतु एक असा दिवस असतो जो आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना समर्पित असतो, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. मंडळी, गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनाला योग्य दिशा देण्याचा पवित्र दिवस आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा 2026 कधी आहे, गुरुपौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, महर्षी व्यास यांचा गुरुपौर्णिमेशी नेमका काय संबंध आहे, या दिवशी कोणती कामे करावीत, कोणती पूजा करावी, कोणते मंत्र म्हणावेत आणि गुरूंची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष उपाय आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमा 2026 कधी आहे, म्हणजे यावर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी साजरी केली जाईल. मंडळी, 29 जूनला आपली वटपौर्णिमा आहे. त्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजे 29 जुलैला बुधवारी आपली गुरुपौर्णिमा आहे. तर हा दिवस संपूर्ण भारतात तसेच अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे, तर आपल्या जीवनात आई आपल्याला जन्म देते, वडील आपले पालनपोषण करतात, पण गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच शास्त्रात म्हटलं आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंडळी, अर्थात गुरु हेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात, तर मंडळी, गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटलं जातं. त्याचं कारण आहे की या दिवशी महान ऋषी वेदव्यास यांची जयंती मानली जाते. वेदव्यासांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि अनेक पुराणांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना जगातील आद्य गुरु मानले जाते. गुरु म्हणजे नेमकं कोण असतं, तर मंडळी, अनेक लोकांना वाटते की फक्त दीक्षा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु, तर परंतु शास्त्रानुसार आई ही पहिली गुरु असते, वडील दुसरे असतात, शिक्षक तिसरे गुरु असतात, संत महात्मे हे गुरु असतात. जीवनाला योग्य दिशा देणारी प्रत्येक व्यक्ती आपली गुरुच असते. गुरुपौर्णिमेला सर्व गुरुजनांना नमस्कार करणे आवश्यक मानलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करायचं असतं, तर सकाळी लवकर उठायचं, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे, घरातील देवघर स्वच्छ करायचं, गुरूंचा फोटो किंवा प्रतिमा स्वच्छ करून ठेवावी. म्हणजे आपण स्वामी समर्थांचे, दत्तगुरूंची, कोणाचंही आपण पूजा करू शकता. त्यानंतर दिवा लावून पूजा करावी. गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची, तर सर्वप्रथम गणपतीचं पूजन करायचं. त्यानंतर गुरूंच्या प्रतिमेस चंदन, अक्षदा आणि फुले अर्पित करायची. गुरु म्हणजे आपले शिक्षक किंवा आईवडील यांचा फोटो नाही, तर आपले स्वामी समर्थ किंवा दत्तगुरू तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करायची आहे. नैवेद्य दाखवायचा, अगरबत्ती आणि दिवा लावायचा, आरती करायची, गुरूंच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद मागायचा. आणि मंत्र कोणता म्हणायचा, ओम श्री गुरुवे नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. हा मंत्राचा जप केला तर खरंच खूप शुभ मानलं जातं. झालं तर नक्की करा. तर मंडळी, गुरुस्रोत कोणता आहे, तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुवे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र आहे गुरुस्रोत. त्याच्यानंतर दत्त मंत्र आहे, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र शक्य तितका जपावा, म्हणजे हा तर एकदम शुभ मानला जाणारा मंत्र आहे. मंडळी, गुरुपौर्णिमेला कोणतं दान करायचं, तर मंडळी, या दिवशी दानाचं विशेष महत्त्व असतं. दानासाठी काही वस्तू म्हणजे अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान, छत्रीदान, फलदान, दक्षिणा, गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. गुरुपौर्णिमेला नेमकं काय करायचं आहे, तर गुरुपौर्णिमेला गुरूंचे स्मरण करा, आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, धार्मिक ग्रंथांचं वाचन करावे, ध्यान करा, दानधर्म करा, सत्संग ऐका, सकारात्मक विचार ठेवा. मंडळी, गुरुपौर्णिमेला नेमकं काय करायचं नाही हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये, राग आणि भांडणं टाळायचे, खोटं बोलायचं नाही, मांसाहार करायचा नाही, शक्यतो मांसाहार करूच नाही. याच दिवशी कधीही करू नये. तर नकारात्मक विचार टाळावे, कोणालाही दुखवू नये, गुरूंचा अपमान करावा, अपमान करू नये. अपमान केल्यास खूप वाईट असतं, कारण गुरु सगळ्यात जास्त महत्त्वाचे आपले गुरुच असतात. तर गुरूंचा अपमान करू नये, अजिबात करायचा नाही आहे.
तर गुरूंची कृपा मिळवण्यासाठी विशेष उपाय कोणता आहे? तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाका. गुरूंच्या प्रतिमेसमोर बसून 11 वेळा ओम श्री गुरुवे नमो हा मंत्र म्हणा. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करा. असं केल्याने जीवनात सकारात्मकता वाढते आणि मनाला शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. स्वामी समर्थ भक्तांनी काय करायचं मंडळी? तर हे खरंच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, नक्की ऐका. जर आपण श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर गुरुपौर्णिमेला स्वामींच्या प्रतिमेची पूजा करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्राचं वाचन करा. गरिबांना अन्नदान करा. मंडळी, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजा किंवा विधी नाही, तर गुरूने दिलेली शिकवणीचे पालन करणे हेच खरे गुरुपूजन आहे. जो आपल्या गुरूंचा आदर करतो त्याला जीवनाचा योग्य मार्ग मिळतो. ज्ञान, यश, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. मंडळी, गुरुपौर्णिमा हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी गुरूंचे स्मरण करा, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा, दान धर्म करा आणि चांगल्या कर्मांचा संकल्प करा. गुरूंचा आशीर्वाद लाभो आणि आपल्या गुरूंना जीवनातील सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. जय गुरुदेव, जय स्वामी समर्थ.